Welcome students. So my name is A.M. Sapkar, lecturer in Electronics Engineering Department. तर आजपासून आपण EEM या विषयाचं लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर बेसिकली आपण स्टार्टिंगला या विषयाचं इंट्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये असलेले युनिट्स बघून घेऊ आणि त्यानंतर वी विल स्टार्ट द युनिट नंबर 1. ओके, तर आपल्या विषयाचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मटेरियल. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मटेरियल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये जे पण सर्किट आहेत, जे पण सर्किट्स आहेत किंवा जे पण डिव्हायसेस आहेत ते बनवण्यासाठी जे पण मटेरियल आपल्याला लागणार आहेत त्या मटेरियलची स्टडी ही आपण या विषयामध्ये करणार आहोत. तर या विषयाचं ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे EEM आणि फुल फॉर्म काय आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मटेरियल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे पण इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल, डिव्हायसेस असेल ते बनवण्यासाठी आपल्याला जे पण मटेरियल्स लागणार आहेत त्या मटेरियलची स्टडी आपल्याला या विषयामध्ये करायचं आहे. त्यानंतर या विषयाचा सब्जेक्ट कोड आहे 22-217. लक्षात ठेवायचं आहे ॲब्रिवेशन EEM अँड सब्जेक्ट कोड 22-217. ओके, तर या विषयामध्ये टोटल आपल्याला 5 युनिट आहेत. तर 5 युनिट आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या युनिटचं नाव आहे कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण येणाऱ्या काही वेळामध्ये बघणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे तो आहे फॉर डायलेक्ट्रिक मटेरियल. डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय, त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीज, त्याचे टाईप्स आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 3 जो आहे तो आहे फॉर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड द मटेरियल. द मॅग्नेटिक 2 प्रकारचे मटेरियल्स असतात ब्रॉडली. एक आहे इलेक्ट्रिक मटेरियल जे इलेक्ट्रिकल पर्पजसाठी यूज होतात आणि सेकंड आहे मॅग्नेटिक मटेरियल. तर इलेक्ट्रिक मटेरियलमध्ये बेसिकली आपण कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल, डायलेक्ट्रिक मटेरियल हे आपण बघितले. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये जे पण मटेरियल्स इन्क्लूड आहेत ते आपल्याला ह्या युनिट नंबर 3 मध्ये बघायचं आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर जो आहे तो आहे युनिट नंबर 4 दॅट इज सेमी कंडक्टर मटेरियल. तर आपल्याकडे बेसिकली 3 प्रकारचे मटेरियल आहेत. एक आहे कंडक्टर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक सप्लाय हा फ्लो होतो म्हणजे करंट हा फ्लो होतो. त्यानंतर आहे इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे आपण ह्या मटेरियलला व्होल्टेज जर अप्लाय केलं तर करंट हा फ्लो होत नाही. कंडक्टर म्हणजे काय की याच्यामधून करंट हा कंडक्ट होतो व्हेन वी अप्लाय द इलेक्ट्रिक व्होल्टेज. आणि तिसऱ्या प्रकारचं सर्वात महत्त्वाचं मटेरियल जे आहे ते आहे सेमी कंडक्टर, जो की पूर्णपणे कंडक्टर नाही आणि पूर्णपणे इन्सुलेटर पण नाही आहे. म्हणजे तो काय आहे सेमी म्हणजे अर्धा. याच्यामध्ये वी कॅन कंट्रोल द करंटची व्हॅल्यू, करंटचा फ्लो आपण कंट्रोल करू शकतो विथ द हेल्प ऑफ डोपिंगच्या साह्यानं आपण सेमी कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा कंट्रोल करू शकतो. म्हणून ह्या प्रकारचे मटेरियल हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच मटेरियलपासून आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे बनवणार आहोत. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे कोणापासून बनले आहेत, तर मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आर मेड अप ऑफ सेमी कंडक्टर मटेरियल. त्यानंतर युनिट नंबर 5 जो आहे तो आहे मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड द मटेरियल. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट स्टडी करायचे आहेत आणि हे कंपोनंट बनवण्यासाठी आपण सेमी कंडक्टर मटेरियल यूज करणार आहोत. त्यानंतर डायलेक्ट्रिक मटेरियल, त्यानंतर कंडक्टर यूज करणार आहोत, त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल. तर व्हेरियस मटेरियलच्या साह्यानं विथ द हेल्प ऑफ व्हेरियस मटेरियल वी आर
using or we are designing the microelectronic component. ओके, तर ह्या विषयामध्ये आपल्याला टोटल 5 युनिट्स आहेत. टोटल 5 युनिट्स आर देअर, बरोबर. आणि ह्या विषयामध्ये आपण फक्त थिअरी बघणार आहोत. ह्या विषयाला फक्त तुम्हाला थिअरी एक्झाम असणार आहे. या विषयामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल हे अलॉटेड नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला वीकली 3 तासाचं थिअरी लेक्चर आपल्याला हे कंडक्ट करायचे आहेत. पण आता आपण शक्यतो डेली लेक्चर घेऊ, जेणेकरून आपला सिलेबस हा लवकर कवर होईल. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असेल, तर आपण ते नेक्स्ट सिलेबस झाल्यावर, हा सिलेबस झाल्यावर आपण ते सेशन कंडक्ट करू. त्याच्यामध्ये टोटल 5 युनिट्स आर देअर. Only theory part we have to study, and there is no practical for the subject of EEM, that is electronic engineering material, and subject code is 22217 22217. तर हे होतं आपलं बेसिक इंट्रोडक्शन टू द इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मटेरियल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी the first unit of the conductivity of the material. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, की त्यातून करंट हा फ्लो होतोय का नाही, कंडक्ट होत आहे का नाही, त्याला आपण काय म्हणायचं, कंडक्टिव्हिटी. ते आपण पुढे बघूया. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडेज शॉर्ट लेक्चर, इंट्रोडक्शन लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी द टॉपिक फ्रॉम द युनिट नंबर 1, कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. मी हे व्हिडिओ लेक्चर यूट्यूबवर अपलोड करणार आहेत. ऑनलाईन लेक्चर मी का बरं येत नाही आहे, कारण की तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही यूट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ वारंवार बघू शकाल. त्याच्यामुळे मी प्रत्येक लेक्चर हे यूट्यूबवर अपलोड करणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे फ्री झाल्यावर प्रत्येक अपलोड केलेलं लेक्चर हे बघायचं आहे. ओके, सो थँक्यू, and in next we will see the unit number